विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आता तुम्ही पहिला क्वेश्चन व्यवस्थित केला असेल. आता दुसरा क्वेश्चन लक्षात घ्या आणि अतिशय सोपा क्वेश्चन लक्षात घ्या. काय नाव आहे बघा, की फ्रेम इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. अगदी इझी असतो, लक्षात घ्या. कुणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे? तर भावना एखादा सक्सेसफुल पर्सन. फॉर एक्झाम्पल सांगतो, एखादा स्टुडंट आहे ज्यानं HSC, SSC किंवा मानो नीट, जेई यासारखे एक्झाम असतात किंवा UPSC क्रॅक केली. अशा एखाद्या सक्सेसफुल स्टुडंटचं घ्यायचं. एखादा सक्सेसफुल प्रोफेशनल आहे. डॉक्टर असेल, आर्मीवाला असेल, एखादा ॲग्रीकल्चर फार्मर होता, लक्षात घ्या. सिंगर असेल, डान्सर असेल, कलेक्टर असेल, असंही चालेल. म्हणजे वेगवेगळ्या फील्ड मधला एखादा कुठलाही एखादा पर्सन सक्सेसफुल असेल ना, की ज्याची लाईफ आपल्यासाठी मोटिवेशनल आहे, इन्स्पिरेशनल आहे. अशाच लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेला लक्षात घ्या. मग एक दिवस तुमचा पण इंटरव्ह्यू आम्हाला बघायला मिळाला पाहिजे, लक्षात घ्या. ह्यासाठी काय करायला लागेल सांगा बाळांनो? भरपूर तुम्हाला हार्ड वर्क करायला लागेल. आलं लक्षात? मग आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ, लक्षात घ्या. पहिल्यांदा सांगतो बाळांनो, हा क्वेश्चन लिहिताना करायचं काय? तर क्वेश्चनसाठी का नाही बाळांनो, पहिल्यांदा क्वेश्चनची चांगली बिगिनिंग पाहिजे. बरोबर? तुम्हाला फक्त 8 क्वेश्चन डिलिव्हर झाले का? असं करायचं नाही, लक्षात. तुम्हाला आउट ऑफ मार्क पाहिजेत ना, मी सांगतो तसं आणि तसंच करायला, लक्षात घ्या. काय सांगतोय बघा, की जर तुम्हाला सुरुवातीला काय करायला चांगली बिगिनिंग पाहिजे. बिगिनिंग झाली बाळांनो, की मग ते 8 ते 10 क्वेश्चन लिहायचे आणि तशीच चांगली एक्सलंट बेस्ट काय पाहिजे? एंड पाहिजे, लक्षात घ्या. आता आपण हे 3 सांगितले पॉइंट, हे 3 पॉइंट व्यवस्थितपणे डिस्कस करूया. येतंय लक्षात? मग आता पहिलं काय दिलंय बघा, बिगिनिंग. काय करायचं सांगा बाळांनो पहिल्यांदा? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सर, मॅडम जे काय असेल ते. ओके. पुढे द्यायचं अँड हार्टिएस्ट वेलकम सर किंवा मॅडम. इट इज द ग्रेटेस्ट प्लेजर फॉर अस टू मीट सच अ ग्रेट पर्सन, ग्रेट प्लेयर, ग्रेट काय बाळांनो पर्सनॅलिटी काय असेल हे नाही बाळांनो, काय लाइक यू. किंवा जर एखाद्यानं उत्तुंग असं यश मिळवलंय बाळ, मग काय करायचं? हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ब्राइटेस्ट अचिव्हमेंट. किंवा किंवा इन काय लिहायचं? UPSC एक्झाम, इन नीट एक्झाम जे काय असेल ते. आणि काय एक्सक्लेमेटरी मार्क द्या. पुढे लिहायचं फॉर किंवा असं बघा काय लिहायचं? फॉर विनिंग काय अ गोल्ड मेडल, फॉर विनिंग द फर्स्ट प्राइज. असंही लिहू शकता ना, लक्षात घ्या. बरोबर ना? मग लक्षात घ्या पुढे काय लिहायचं? हे झालं, की वी आर एक्स्ट्रीमली इगर टू लिसन अबाउट युअर लाईफ स्ट्रगल अँड फेल्युअर किंवा जे काही सक्सेस असेल, है की नाही? सक्सेस बद्दल. बरोबर? सक्सेस स्टोरी म्हणले. लेट मी स्टार्ट द काय बाळांनो? मोस्ट अवेटेड इंटरव्ह्यू. चला मग आपण ज्याची आतुरतेनं वाट पाहतोय ना, त्या इंटरव्ह्यूला आपण सुरुवात करूया. म्हणजे लक्ष बाळांनो, काही व्यवस्थितपणे हा स्क्रीनशॉट काढून ठेवा. एवढंच फक्त 5-6 वाक्य पाठ करून द्या. झालं तुमचं काम, लक्षात घ्या. बघा हे क्वेश्चन कसे असले पाहिजे, लक्षात घ्या. ते मी सांगतो म्हणून बघा. इथे काय करायचे? 8 to 10 क्वेश्चन. बरं, क्वेश्चनचा एक रूल आहे, लक्षात घ्या. क्वेश्चनचे फॉर्म्युले पाठ करा, लक्षात घ्या. पहिलं काय सांगा, की 2 टाइपचे क्वेश्चन असतात. एक असतो व्हर्बल क्वेश्चन, दुसरा असतो WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय? जो क्वेश्चन ऑक्झिलरी वर्ब सुरू होतं, म्हणजे कुठलं? टू बी, टू हॅव, टू डू आणि मॉडेल ऑक्झिलरी. आणि याचा आन्सर किंवा रिप्लाय काय असतो? येस ऑर नो. आपल्या भाषेत नाही का येस नो टाइप क्वेश्चन तसेच. दुसरं काय दिलंय बघा बाळांनो? WH क्वेश्चन. फक्त WH चा वर्ड ऍड करायचा रे. लक्षात घ्या, WH चा वर्ड टू बी, मॉडेल आणि पुढं सब्जेक्ट आणि वर्ब. हे लक्षात घ्या. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतं ना, तिथे आपण डू, डज, डीड वापरतो. पण याची काळजी काय घ्यायची? त्याच्या पुढे V1च आला पाहिजे. या 2 फॉर्म्युल्यानुसारच तुमचे क्वेश्चन असले पाहिजे, लक्षात घ्या. पुढे काय सांगतोय बघा, हाऊ मेनी, हाऊ मच किंवा हुज आहे ना, इथे आपण थोडा गोंधळ करतो बरं का. काय करतो सांगा, की हाऊ मेनी, हाऊ मच आणि हुज आहे ना, ह्याच्या पुढे आपल्याला नाउन घ्यायला लागतं. फॉर एक्झाम्पल म्हणून हुज फेस, हुज फादर, हुज मदर, हुज कोच, असं. हाऊ मेनी फ्रेंड्स, हाऊ मेनी रन्स, हाऊ मेनी मॅचेस, हाऊ मेनी. बरोबर? आता हाऊ मच कधी? जे अनकाउंटेबल असतं. हाऊ मेनी कधी? काउंटेबल असतं. हाऊ मच वॉटर, हाऊ मच टाइम. आलं लक्षात बाळांनो? अशा ठिकाणी आणि हे अजिबात चुकायचं नाही. मग हे जे क्वेश्चन आहेत ना बाळांनो, हे क्वेश्चन कसे असतात बाळांनो? ठरलेलं असतं ना बाळांनो. पहिल्यांदा चाइल्डहुड, नंतर काय बाळांनो? त्याचं एज्युकेशन. बरोबर? नंतर काय सांगा मला त्याच्यानंतर काय असतात, की त्यानंतर त्याच्यात एखाद्या फील्डमध्ये एंट्री. त्या फील्डमध्ये आल्यानंतर किंवा पॅरेंट्स म्हणे ना पहिल्यांदा, आणि मग त्याचं काय फील पहिल्यांदा फेस करायला लागलेले प्रॉब्लेम्स, त्यांना ते हँडल कसं केले, टॅकल कसं केले, डिप्रेशन, फेल्युअर, सक्सेस याबद्दलची सगळी माहिती लक्षात घ्या.
त्यानंतर काय सांगा बाळांनो, रोल मॉडेल, टीचर, ट्रेनिंग, ते हार्डवर्क कसं करतंय, त्याने टाईम मॅनेजमेंट कसं केलंय, त्याच्यावर लिहायचे. आणि सगळ्यात शेवटचे पण कशावर सांगा बाळांनो, फ्युचर गोल. बरोबर ना बाळांनो, फ्युचर गोल किंवा बाळांनो एखाद्या यंग जनरेशनला मेसेज, या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला या टॉपिकमध्ये लिहावे लागतील. मी सांगतो का हे झाले प्रश्न लिहून, की बाळांनो मी तुम्हाला एक 2-3 त्याचे एक्झाम्पल पण सांगतो, लक्षात घ्या. आता पुढे काय लिहायचं सांगा बाळांनो, सर एंड कसा लक्षात घ्या. सर, यू हॅव स्पेंड युअर मोस्ट व्हॅल्युएबल टाइम विथ अस, द मोस्ट प्रेशियस टाइम विथ अस. बघा, वी आर शुअर दॅट द इंटरव्ह्यू विल बी अ परमनंट सोर्स ऑफ गायडन्स अँड मोटिवेशन फॉर अस. ओके, इट्स अ लाईफ टाइम लेसन फॉर अस. थँक यू सो मच. काय म्हणू, and thank you so much and best of luck for your journey. अशा प्रकारे काय असलं तुमचा एंड असला पाहिजे. आता याच्यानंतर लक्षात घ्या बाळांनो, पुढे काय असं सांगा बाळ, पुढं बाळ आता एक क्वेश्चन कसे सोडवायचे हा प्रश्न असला पाहिजे का नाही. पण जनरली कॉमन क्वेश्चन कोणते घ्यायचे लक्षात घ्या बाळांनो. बघा, पहिले काय चाइल्डहुड, हे क्वेश्चन बऱ्यापैकी पास्ट मध्ये पहिले लक्षात घ्या. पुढे काय दिले बघा बाळांनो, क्वेश्चनचे एक्झाम्पल दिलेत. वेन अँड वेअर यू बॉर्न, जन्म कुठं आणि केव्हा. बाळ बघा, हाऊ डिड यू स्पेंड युअर चाइल्डहुड. बाळ बघा, व्हॉट आर युअर पॅरेंट्स, तुझे आई बाबा काय कसं काय काय करतात, व्यवसाय काय करतात, असं मला सांगू शकता. बघा बाळांनो, हाऊ डिड यू स्पेंड युअर चाइल्डहुड. बाळांनो, डिड युअर फॅमिली सपोर्ट यू आणि हाऊ. बघा पुढे काय दिले, हाऊ डिड यू टर्न टुवर्ड दिस फील्ड, टुवर्ड दिस स्पोर्ट, टुवर्ड दिस एक्झामिनेशन, जे काय ना कसं तुम्ही इकडे वळला ते सांगायचं. बाळांनो, फील्ड असेल, स्पोर्ट असेल. बघा, हाऊ डिड युअर फॅमिली फील अबाउट इट, आई बाबांना कसं वाटतं, म्हणजे कुटुंबातल्या माणसांना लक्षात घ्या. म्हणजे हे 4-5 क्वेश्चन आहेत ना बाळ, हे प्रत्येकाला तुम्हाला विचारलं लागणार, लक्षात घ्या. पुढे काय दिले, बिगिनिंग, म्हणजे आता बघा ज्या अक्षर आलं कसं असणार हे लक्षात ठेवा. पहिलं काय दिले, व्हॉट प्रॉब्लेम्स हॅव यू फेस्ड इन द बिगिनिंग. बघा, हाऊ डिड यू एंटर इन दिस फील्ड किंवा स्पोर्ट, असाही चालेल, लक्षात घ्या. व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस, सक्सेस म्हणजे तुझं मत काय, डेफिनेशन काय सक्सेसची. बघा, वुड यू लाईक टू शेअर एनी मेमोरेबल इन्सिडेंट इन युअर लाईफ, तुमच्या जीवनातल्या एखाद्या मेमोरेबल इन्सिडेंट तुम्हाला शेअर करायला आवडेल का आमच्याशी. पुढे काढले बघा, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस इन द बिगिनिंग, सुरुवातीला कुठली चॅलेंजेस फेस करायला लागली. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, तुमच्या स्ट्रेंथ काय, आपली वीक बाजू काय, ते पण तुम्ही विचारू शकता, लक्षात घ्या. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ मोटिवेशन इन युअर लाईफ, तुम्हाला हे मोटिवेशन कुठलं मिळालं, सोर्स कोणता आहे पण तुम्ही विचारू शकता, लक्षात घ्या. अजून काय दिले, हाऊ डू यू टेक डिप्रेशन और फेल्युअर इन लाईफ, टॅकल तुम्ही कसं करता, हाऊ डिड यू टॅकल डिप्रेशन अँड फेल्युअर इन युअर लाईफ. बाळो का, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सक्सेस नाही त्यावेळेला फेल्युअर कसं म्हणतात ना बाळो, पहिल्यांदा जर फेल्युअर ना बाळो, त्यातनं मिळणारं सक्सेस सुद्धा खूप मोठे असतं. कधी कधी आपण म्हणतो फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस, पण आता आपल्याला नको बरं का, लक्षात घ्या. आपल्याला फक्त सक्सेस पाहिजे, लक्षात ठेवा. पुढे काय दिले बघा, आता पुढचे क्वेश्चन काय बांधतात, फील्ड मधले. मग काय दिले, हु इज युअर रोल मॉडेल, हु इज युअर मेंटॉर, हु इज युअर गाईड, हु इज युअर कोच, असं. बघा पुढं, डू यू बिलीव्ह इन फेट किंवा गॉड आणि व्हाय. बघा कसला या पर्सनल घेतला, येस नो टाईप. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर हेल्थ, फिटनेस किंवा अचिव्हमेंट, जे काय असेल ते. हाऊ मच टाइम डू यू स्पेंड इन काय प्रॅक्टिस, इन काय बाण स्टडी, इन काय असेल वर तुमचं जे असेल ते. बाण पुढे काय दिले बघा, याच्यानंतर क्वेश्चन कसे असतात बघा बाण, की व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स किंवा फ्युचर गोल किंवा ड्रीम. व्हॉट इज युअर ड्रीम, व्हॉट इज युअर फ्युचर गोल, की व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. पुढे बघा, व्हॉट इज युअर मेसेज टू टुडेज यंग जनरेशन, आजच्या युवा पिढीला तुमचा मेसेज काय असेल असे विचारा. आणि बाण पुढे दिले, एज्युकेशन किंवा डाएट वर, हेल्थ वर पण तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. किंवा हाऊ डिड यू फील वेन यू हर्ड द न्यूज ऑफ युअर सक्सेस, तुम्हाला पहिल्यांदा गेलं कसं वाटलं, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन, तुमचं रिॲक्शन कसं होत, असंही तुम्ही विचारू शकता, लक्षात घ्या. पुढे काय दिलं बघा, याच्यावर वुड यू लाईक टू शेअर, वुड यू लाईक टू टेल अबाउट युअर अकॅडमिक क्वालिफिकेशन किंवा व्हॉट टाइप ऑफ डाएट डू यू प्रिफर. पण असे पण तुम्ही काही क्वेश्चन घेऊ शकता. आणि बघा अनेक कॉमन क्वेश्चन आहेत, हे जरी क्वेश्चन घेतले ना तर नो प्रॉब्लेम आहे, असं करायला, लक्षात घ्या. बरोबर, म्हणजे बघा या टाइप मध्ये तुम्ही क्वेश्चन व्यवस्थितपणे बघून घ्या. आणि मग हे क्वेश्चन आपण काय करूया, एक पुढचे एक एंट्रीचे काही थोडे क्वेश्चन बघूया.
पुढे काय दिलंय बघा तुम्हाला ना बोर्ड काय दिसतंय बघा, की एक 2-3 फेमस अशा पद्धतीचे आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. पहिलं काय दिलंय बघा फेमस सिंगर. बघा मगाशी सांगितलं लिहायचं आहे लक्षात. काय लिहायचं सांगितलं का? गुड मॉर्निंग अँड हार्टिएस्ट वेलकम सर. इट इस द ग्रेटेस्ट प्लेजर अँड हॉनर फॉर अस टू मीट यू. का काँग्रॅच्युलेशन्स फॉर विनिंग द काय इलेक्शन असं असेल ना. काँग्रॅच्युलेशन फॉर विनिंग अ मेडल जे काय असेल ते मगाच सांगितलंय ना, ते पहिल्यांदा लिहायचंच आणि मग क्वेशन काय दिलेत? बघा व्हेन अँड वेअर यू बॉर्न. बघा हाऊ डिड यू स्पेंड युअर चाइल्डहुड. बरोबर ना. पुढे काय दिलंय? कुड यू टेल अस किंवा वुड यू टेल अस काय समथिंग अबाउट युअर स्कूल डेज. म्हणजे काय एज्युकेशन ना, प्रायमरी असेल सेकंडरी असेल ते. पुढे काय दिलंय बघा, हाऊ डिड यू टर्न टुवर्ड सिंगिंग. हाऊ डिड यू टर्न टुवर्ड स्पोर्ट्स कुठला असेल ते लिहा ना. पुढे काय डिड युअर पॅरेंट्स सपोर्ट यू आणि हाऊ. आले का तेच क्वेश्चन बघा. हू वॉज युअर गुरु और मेंटॉर किंवा हू इज युअर गुरु और मेंटॉर. बघा हू इज युअर कोच. बघा पुढे काय दिलंय, हाऊ डिड यू फील वेन यू काय यू. बघा वॉज इन द काय सिंगिंग कॉम्पिटिशन. जेव्हा तुम्ही सिंगिंग कॉम्पिटिशन जिंकलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा. व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिएक्शन असं आपण म्हणतो. हाऊ लाँग डू यू प्रॅक्टिस डेली. किती वेळ तुम्ही प्रॅक्टिस करता का. प्रॅक्टिस शिवाय कोणतीही गोष्ट शक्य नसते. मग स्पोर्ट्स असू द्या, करिअर असू द्या किंवा आणखीन काय असू द्या. बघा कॅन यू टेल मी अबाउट युअर काय दिलं बघा अचिव्हमेंट्स इन दिस फील्ड. तुमच्या अचिव्हमेंट बद्दल सांगू शकता का? किंवा कॅन यू टेल मी अबाउट युअर काय किंवा कॅन यू टेल अस अबाउट युअर मेमोरेबल काय इन्सिडेंट इन युअर लाईफ असंही सांगू शकता लक्षात घ्या. बघा हाऊ डू यू स्पेंड युअर फ्री टाइम. सगळ्या लिहा ना सगळ्या क्वेश्चन मध्ये लिहा कुठला. हाऊ डिड यू स्पेंड युअर फ्री टाइम. बघा व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. शेवटचा काय व्हॉट इज युअर मेसेज टू काय बडिंग सिंगर्स. बडिंग म्हणजे काय रे, जे उमलती बडिंग प्लेयर्स म्हणा, बडिंग क्रिकेटर्स म्हणा, जे काय असेल ते. बरोबर ना? म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये नव्यानं येतात अशा लोक किती छान फ्रेज आहे कुठली बडिंग काय म्हणले सांगा बानो. बडिंग काय म्हणलंय बघा. मी काय म्हणले बघा सांगा बानो. बडिंग काय म्हणले सिंगर, बडिंग क्रिकेटर काय असेल ज्या फील्ड म्हणजे उमलतं नवीन येणार. येते का आता कसं बघा क्रिकेटमध्ये कसं आहे वैभव सूर्यवंशी आहे की नाही बघा केवळ 80 चेंडूमध्ये किती रन काढलेत 175. ह्याला काय म्हणायचं बडिंग क्रिकेटर काय म्हणायचं बडिंग. असं तुम्ही शेवटच्या मध्ये लिहू शकता लक्षात का लक्षात किंवा मग काय लिहायचं मग यंग जनरेशन. पण हा क्वेश्चन घ्यायचाच आहे शेवटचे 3 क्वेश्चन कंपल्सरी सगळ्यामध्ये लिहायचे. आलं लक्षात. आता याच्या पुढचा अजून एक क्वेश्चन काय दिलाय बघा, की इंटरव्ह्यू क्वेश्चन टू आस्क युअर लोकल कॉर्पोरेटर. झालेत ना आताच जस्ट इलेक्शन मुंबईत आपण बघितला सावळा गोंधळ किती आहे की नाही खरं आहे ना. मग लक्षात घ्या ह्या कार्पोरेट तुम्ही जे नवीन कॉर्पोरेटर निवडून दिला ना त्याला तुम्ही काय प्रश्न काय कशा बघा रिगार्डिंग द फिल्थ अँड डर्ट इन युअर एरिया. तुमच्या भागातला कचरा असेल किंवा बाकीच्या काही समस्या असतील त्या बघा क्वेश्चन नीट बघा. पहिला वाचला काय लिहिलंय गुड मॉर्निंग अँड हार्टिएस्ट वेलकम सर. इट इज द ग्रेटेस्ट प्लेजर अँड ऑनर फॉर अस टू मीट सच अ ग्रेट पर्सन लाईक यू. कॉंग्रॅच्युलेशन फॉर विनिंग द इलेक्शन्स. समजा स्पोर्ट पर्सन कॉंग्रॅच्युलेशन फॉर बिंग सिलेक्टेड इन द काय नॅशनल टीम. काय असेल ते लिहा ना युपीएससी एक्झाम. पण हे लिहा ना सेंटेन्स नक्की फरक पडणार आहे लक्षात घ्या. पुढे काय आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन. बघा आता पहिलं किंवा लेट मी स्टार्ट द मोस्ट अवेटेड क्वेश्चन काय इंटरव्ह्यू असं पण म्हणू शकता. मग क्वेश्चन काय बघा लिहायचं क्वेश्चन नंबर 1 काय दिले सर सिटी इज फुल ऑफ गार्बेज. व्हाय इज दिस सो. असं का. पुढे का बघा हु इज बघा हु डू यू थिंक इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ह्यासाठी जबाबदार कोण आहे आता बघा. ह्या कॉर्पोरेटरला बाळू काय याच्या त्यांनी सब्जेक्ट दिला एवढा पण जास्त बाकीचे क्वेश्चन विचारणार लक्षात घ्या. पुढे काय दिले बघा माणूस व्हॉट इज रिझन फॉर चोकिंग द ड्रेन्स अँड गटर्स. ड्रेन्स आणि गटर चोक व्हायची कारण काय आहेत. पुढे काय दिले बघा व्हॉट इज युअर प्लॅन टू रिड्यूस द काय नंबर ऑफ ट्रे डॉग्स आणि काय म्हणलंय काऊज. ते भटकी जनावर असतात भटकी जनावर कुत्रे किंवा जनावर असतात गायी वगैरे असतात बघा. त्यासाठी तुमचे काय असतील बाळांनो प्लॅन काय असेल ती संख्या रिड्यूस करण्यासाठी. पुढे बघा व्हॉट ऍक्शन विल यू टेक अगेन्स्ट सॅनिटरी वर्कर्स. तुम्हाला कळतं कधी कधी सॅनिटरी म्हणजे क्लिनिनेस वर्कर येतात ना बाळांनो निवांत एखाद्या झाडाखाली बसतात आणि क्लिनेस करतात आणि आपला प्रश्न पडतो. असं आपल्याला दिसलं बघ तुम्ही काय विचारलंय व्हॉट इज युअर काय म्हणले व्हॉट ऍक्शन विल यू टेक अगेन्स्ट सॅनिटरी वर्कर्स. तुम्ही खरं सांगू बाळांनो त्यांचे क्लीन करायचं जबाबदारी ना बाळांनो
तसं आपलं पण क्लीनलीनेस, पब्लिक हायजीन राखायची आपली पण जबाबदारी आहे. आपण आपण राखतो का सांगा? नाही. आपण कुठेतरी रॅपर खातो, आपण एखादा हे खातो बॉक्समधलं आणि तो रॅपर कुठं रस्त्यावर टाकतो किंवा बाजूला टाकतो. अगदी गाडीच्या काचेमध्ये सुद्धा आपण खाली फेकतो. असं करणं योग्य आहे का? नाही. मग लक्षात घ्या अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. बघा, डू यू हॅव एनी प्लॅन टू गेट रिड ऑफ हॉकर्स? हॉकर म्हणजे कळतं ना मानो, जे फेरीवाले असतात ना, कुठल्याही शहरात जावा, फुटपाथ आहेत का हो? नाहीत. त्यांनी काय विचारले, डू यू हॅव एनी प्लॅन टू गेट रिड ऑफ हॉकर्स? बघा, हाऊ विल यू डील विथ काय अनहायजेनिक फूड स्टॉल्स? रस्त्याच्या कडेचे अनहायजेनिक फूड स्टॉल्स ना बाळांनो, त्याच्याशी तुम्ही कशा प्रकारे काय कराल बाळांनो, डील कराल? आर यू गोइंग टू मेक प्लॅन्स फॉर कीपिंग क्लीनलीनेस? बघा, व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर काय कीपिंग द क्लीनलीनेस ऑफ द सिटी? असंही लिहा. But how will you motivate people to participate in the cleanliness drive? बरोबर ना बाळ? पुढे दिले बघा. What are your plans to keep our cities clean? प्लॅन काय आहेत? आणि व्हॉट मेसेज वुड यू लाइक टू गिव्ह द टू सिटिझन्स? आता यंगस्टर म्हणू नका का सगळ्या लोकांना द्यावे लागतील हे मेसेज म्हणून सांगितले बघा. पुढे दिले सर थँक्स अ लॉट फॉर स्पेंडिंग युअर काय मोस्ट प्रेसियस टाइम विथ अस. वी आर शुअर दॅट द इंटरव्ह्यू विल बी आय ओपन फॉर अस. का सांगा बघ हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा इंटरव्ह्यू का आपण पण तसं वागलं पाहिजे ना. लक्षात घ्या अशा प्रकारचा क्वेश्चन सुद्धा बोर्डला पाठीमागे आलाय म्हणजे असे पण क्वेश्चन येऊ शकतात. तिसरा क्वेश्चन काय बघा. इमॅजिन दॅट यू आर ऑर्गनायझर ऑफ अ सायन्स एक्झिबिशन. प्रिपेअर लिस्ट ऑफ 8 to 10 क्वेश्चन टू इंटरव्ह्यू डॉक्टर काय नारळीकर किंवा डॉक्टर सायंटिस्ट काय म्हणूया सायंटिस्ट द चीफ गेस्ट ऍट द एक्झिबिशन. तुम्ही एखाद्या सायंटिस्टला बोलले चीफ गेस्ट म्हणून कशाला सायन्स एक्झिबिशनला त्यांना क्वेश्चन विचारायचं. किती सोपं आहे बघा. पुढे गुड मॉर्निंग अँड हार्टिएस्ट वेलकम सर. इट इज द ग्रेटेस्ट प्लेजर अँड ऑनर फॉर अस टू मीट सच अ जीनियस लाईक यू. जीनियस म्हणजे काय? एक प्रतिभा संपन्न अशी व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती लक्षात. यू आर वी आर इगर टू लिसन टू यू. बघा, आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स किंवा लेट मी स्टार्ट द मोस्ट अवेटेड क्वेश्चन्स वी आर वेटिंग फॉर. बघा आता क्वेश्चन काय? फेन अँड फेअर वेअर यू बॉर्न. आलं लक्षात? बघा, हाऊ डिड यू स्पेंड युअर चाइल्डहुड? सायंटिस्ट आहेत ना बाळांनो. बघा, हाऊ डिड यू टर्न टुवर्ड्स सायन्स? सायन्स तुम्ही कसं आला लक्षात घ्या. पुढे आहे बघा, कुड यू प्लीज टेल अस समथिंग अबाउट काय म्हणले अकॅडमिक बॅकग्राऊंड किंवा एज्युकेशन, अर्ली एज्युकेशन तसं तुम्ही सांगाल. पुढे दिले बघा, व्हॉट क्वालिटीज मस्ट अ सायंटिस्ट हॅव? सायंटिस्ट कोणत्या क्वालिटी असल्या पाहिजेत? पहिल्यांदा हार्डवर्क पाहिजे, परसेवरन्स पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे, हे की नाही बा म्हणजे पंक्च्युअलिटी पाहिजे, जी कुणाडच नसते अलीकडं. बरोबर? अजून काय दिलंय बघा, हू इज युअर रोल मॉडेल? रोल मॉडेल कोण आहे? बघा बाळांनो, कॅन यू टेल अस अबाउट द वर्क यू डू? तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता तुम्ही सांगू शकाल का? पुढे काय दिले बघा, व्हॉट डू यू थिंक अबाउट काय म्हणले बाळांनो, अपॉर्च्युनिटीज फॉर सायंटिस्ट इन इंडिया. इंडियामधल्या सायंटिस्टला अपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत? घ्या ना बाळांनो. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? व्हॉट इज युअर फ्युचर ड्रीम? काय म्हणूया आपण ड्रीम म्हणूया. फ्युचर काय असेल बाळांनो गोल असेल ते पण लिहा. किंवा व्हॉट मेसेज वुड किंवा डू यू गिव्ह किंवा वुड यू गिव्ह टू टुडेज यंग जनरेशन? असे पण मला काय काय क्वेश्चन आहे बघा दिले. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? बघा, व्हॉट इज युअर मेसेज फॉर द युथ ऑफ इंडिया किंवा यंग जनरेशन? पण बघा असेल का की शेवटी आपलं ठरलंय ना बाळांनो, त्याप्रमाणे एंड सुद्धा व्यवस्थित करा. लक्षात घ्या. किती क्वेश्चन सांगा? 3 आहेत. बरोबर? मी काय सांगतो अशा प्रकारचे एंट्री क्वेश्चन तुम्ही सोडला बाळांनो, की आउट ऑफ तुम्हाला मार्क पडेल लक्षात घ्या. फक्त क्वेश्चन सोडताना ग्रॅमॅटिकली तो करेक्ट असला पाहिजे. WH किंवा व्हर्बल दोन्ही प्रकारचे क्वेश्चन चालतील. क्वेश्चन इरिलिव्हंट नसावा. ज्या फील्ड मधली पर्सन आहेत त्याच्यासाठी सुटेबल क्वेश्चन विचारला पाहिजे. पण काही बाळांनो 4-5 कॉमन क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांसाठी वापरायचेच आहेत. आलं लक्षात तुमच्या बाळांनो? किती सोपा क्वेश्चन आहे सांगा. हे सुद्धा 4 पैकी 4 मार्क पडणारच. करा तयारी मग. करा तयारी. बेस्ट ऑफ लक बाळांनो. हा सुद्धा प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवणार याची मला खात्री आहे लक्षात घ्या. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक.